जर तुम्ही गुढीवर कलश उलटा ठेवताय तर तुम्ही हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहात। गुढीपाडवा आला रे आला की अनेक लोक आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात की गुढी याला कोणताही शास्त्रीय आधार नाहीये, ते विशिष्ट एखादी इतिहासातली घटना दाखवून आपल्याला ते करू नका असं वारंवार सांगतात। प्रसाद मंडप, दीपार्णव ग्रंथ, कामिकागम, अग्निपुराण आदी ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ह्या ध्वजाला ब्रह्मध्वज नावाने त्याची संरचना आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे। वरतून त्यामध्ये सांगितलं आहे तस्यो ऊर्ध्वे कलशो भवेत, म्हणजे जेव्हा तुम्ही ती ध्वज पताका उभं करणार त्यामध्ये कलश तो मुकुट म्हणून तुम्हाला स्थापित करायचा आहे, त्याला अलंकाराने आणि वस्त्राने सुशोभित करायचं आहे। पुरेच नगरे कोटे रथे राजगृहे तथा वापी कूप तडंगेषु ध्वजा कार्याः सुशोभनाः। हा ध्वज पताका, हा ध्वजदंड तुम्हाला प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक राजगृहामध्ये, किल्ल्यावरती, जलाशयाच्या ठिकाणी, मंदिराच्या शेजारी सुद्धा तुम्हाला हा ब्रह्मध्वज स्थापित करायचा आहे। म्हणून आपल्या या सनातन हिंदू धर्माच्या नववर्षाला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदानाचं स्मरण करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपण आनंदाने आणि तितक्याच समजूततेने करूया। श्री गुरुदेव दत्त।